चोखा चोखट निर्मळ, चोखा चोखट निर्मळ, चोखा चोखट निर्मळ, तया अंगी नाही मळ, चोखा चोखट निर्मळ, तया अंगी नाही मळ, चोखा सुखाचा सागर, चोखा सुखाचा सागर, चोखा भक्तीचा आगर, चोखा भक्तीचा आगर, चोखा प्रेमाची सावली, चोखा प्रेमाची सावली, चोखा प्रेमाची सावली, चोखा कृपेची सावली, चोखा प्रेमाची माऊली, चोखा कृपेची सावली, चोखा मनाचे मोहन, चोखा मनाचे मोहन, चोखा मनाचे मोहन, बंका घाली लोटांगण, चोखा मोहाचे मोहन, बंका घाली लोटांगण, चोखा चोखट निर्मळ, चोखा चोखट निर्मळ, चोखा चोखट निर्मळ, चोखा सुखाचा सागर, चोखा चोखट निर्मळ, चोखा सुखाचा सागर, चोखा सुखाचा सागर, चोखा सुखाचा सागर. जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी. या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आणि माझ्या कालच्या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त लाईक केले, शेअर देखील केले, आनंद वाटला. अरे बाबांनो, आम्ही तुमच्यासाठी एवढं तळमळीने सांगावं आणि तुम्ही केवळ 1-2 सेकंदासाठी कितीतरी कंजूसपणा करताय. हे ज्यावेळी मी तुम्हाला स्पष्ट बोललो त्यावेळी माझ्या लाईक वाढल्या, मग कमेंट्स वगैरे ते तुम्ही करत असतात. मला एक तुम्हाला विनंती करायची बाबांनो, कमेंट करण्याच्या ऐवजी कमेंट तर करा, कारण कमेंट हे दुसऱ्याला वाचायला मिळतात. तुमचं काय मत आहे, तुमची काय म्हणणं आहे हे इतरांनाही वाचायला मिळतात. म्हणजे इतरांच्याही ज्ञानामध्ये वाढ केली जाते. आणि म्हणून आवश्यक कमेंट करा. परंतु त्याचबरोबर महत्त्वाचा जर एखादा प्रश्न असेल तर तो मला तुम्ही फोनवर विचारत जा. माझा फोन नंबर आहे 82 65 07 51 51. आणि हो, तुमच्या माहितीसह सांगतो, पाली लिपी, पाली भाषा, पाली व्याकरण आणि बौद्ध संस्कृती याच्यावर जास्तीत जास्त बोलणं मला आवडेल. बाबांनो, तुम्हाला यानंतर मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानं बौद्ध संस्कृतीची ओळख करून देणार आहेत. विशेषतः ही जी श्रमण संस्कृती आहे, तर या श्रमण संस्कृतीची ओळख तुम्हाला होण्यासाठी वास्तविक पाहता भगवान बुद्धाच्या किंवा सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या अगोदर जे तुम्हाला 27 बुद्ध झालेले आहेत आणि पैकी 7 भगवान बुद्धाच्या अगोदर जे 7 बुद्ध झालेले आहेत त्याची ओळख तुम्हाला मी करून देणार आहे. तर माझा एक विनंती तुम्हाला राहील की आपल्याला हा जो अभ्यासक्रम करायचा आहे, आता हा अभ्यासक्रमच म्हणायचा, कारण तुमच्या लाईक्सवरून कळलं की तुम्हाला याच्यामध्ये रस आहे, गोडे आहे म्हणून देखील. म्हणून आपण जे टप्प्याटप्प्याने घेणार आहोत, तर तो टप्पा असा आहे, प्रथम मी सिंध संस्कृतीची किंवा श्रमण संस्कृतीची सुरुवात करून पहिल्या एक सर्वसाधारण 20-22 बुद्धांची, वास्तविक पाहता त्याचा ऐतिहासिक काही पुरावा नाही, परंतु बुद्धाच्या अगोदर म्हणजे सिद्धार्थाच्या अगोदर जे आपले 7 सम्यक म्हणजे बुद्ध गौतम धरून 7, तर अगोदरचे जे 6 बुद्ध झालेले आहेत त्यांना ज्याच्या नावाला आपण सम्यक संबुद्ध हा शब्द वापरतो. आणि हा शब्द महावंशामध्ये, आणि काल मी तुम्हाला महावंशाचा आधार घेऊन
पंढरीच्या पांडुरंगाकडे काल घेऊन गेलेलो होतो आणि सांगितलं होतं की पंढरीच्या पांडुरंगाच्या शेजारी जो बौद्ध स्तूप आहे की जो आजपर्यंत अज्ञानात आहे, कोणीही तिकडं ढुंकूनही पाहिलेलं नाही. लक्षात आलं का? परंतु ज्यावेळी आपल्याला हे सर्व साहित्य इंग्रजी अधिकारी आणि बौद्ध एक त्रिपिटिकेमध्ये असणारा महावंश याचा आधार घेऊन आपले कनिंघम साहेबांनी आणि त्या आणखी जेम्स वगैरे साहेबांनी आपल्याला त्याची ओळख करून दिली. आणि म्हणून माझी उत्सुकता वाढली याच्याबद्दल की हे ज्या ग्रंथामध्ये चंद्रभागेचा किंवा भीमा नदीचा तीर, दख्खन भीमा नदीच्या तीराचा उल्लेख आलेला आहे आणि जिथं पौंडरिक नगर स्थापलेलं आहे त्या ठिकाणी स्तूप देखील आहे. कारण त्या स्तूपाला परिक्रमा घातली होती, प्रदक्षिणा अशी. प्रदक्षिणा मग कळतं ना आपण, असं देवळं नाही का कडकडं फिरत म्हणजे काय, नुसतं फिरत नसतो आपण तिथं, तर त्याला प्रदक्षिणा म्हणते ती. तर त्या स्तूपाला प्रदक्षिणा घालण्याची पद्धत जवळजवळ इसवी सन 9व्या-10व्या पर्यंत होती. इसवी सन 9व्या-10व्या शतकांपर्यंत ही पद्धत होती. कालांतराने त्याच्या म्हणजे का बदल झाला असेल, काय झाला असेल, कारण 9, 10, 11 म्हणजे 300-400 जे वर्ष जे आहेत, तर त्या 300-400 वर्षामध्ये ह्या सगळीकडे म्हणजे हे तर तुम्हाला पुष्पमित्र शृंगापासूनच झालेलं होतं हळूहळू. कारण कुठलाही बदल एकदम होत नाही बाबांनो, याला हजार वर्ष लागतात. म्हणूनच सिंध संस्कृती, पुन्हा बुद्ध संस्कृती, त्याच्यानंतर आज जे आपण सनातन संस्कृती म्हणतो, याची पाळमुळं सगळी एकच आहेत हो. तुम्ही आम्ही भेदाभेद केला आहे आणि हा भेदाभेद प्रत्येकानं जसा सोयीचा असेल जसा राजा येईल तसे बदल होत गेलेले आहेत, फेरबदल होत गेलेले आहेत. आज आपण जे कोण राजे रजवाडे आत्महत्येला झालेले आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीनं अयोध्ये प्रकरण हाताळलं तद्वतच तशाच पद्धतीचं आणखी वेगवेगळे प्रकरण हाताळलं जाईल, उपयोग होणार नाही का? मग ते जगन्नाथपुरी असू द्या, बालाजीचा तिरुपती असू द्या, ओरिसा राज्यातील भुवनेश्वर असू द्या, जगन्नाथांचं मंदिर किंवा पंढरीचा पांडुरंग असू द्या, ही संस्कृती आता जशी आहे ना तशीच ठेवायची हो. याच्यामध्ये बदल करायचा नाही काही सुद्धा. कारण खुद्द घटनाकारानं सांगितलेलं आहे की 1947 साली जी अवस्था मंदिराची, मस्जिदची, कुठं काय आणखी धार्मिक स्थळाची असेल ती जैसे थे राहील, काहीही बदल होणार नाही. पण अयोध्येमध्ये बदल झाला नाही का, बाबरी मस्जिद वगैरे काय म्हणतात तुम्ही ते, त्याच्यामध्ये जो बदल झाला गेलेला आहे तो आता संविधान पूरक आहे का विरोधक आहे, हा प्रश्न त्याच्या आपापल्या मनाने विचारायचा, सोडवायचा. म्हणून जे काय लोक जे टीका टिप्पणी करतात, मग आता काय या वारीला, मग आता पांडुरंग जर तुमचा असेल, तुमचा नव्हे, तो पांडुरंग हा तुमचा बी आहे, माझा आहे, सगळ्या जणांचा आहे, जगाचा आहे, दीनदलितांचा आहे, तसा तो अतिश्रीमंताचा देखील आहे, राजवर्णांचा देखील आहे, सर्वांचा पांडुरंग आहे ना. मग आम्ही आता पांडुरंगाकडे येत असताना तुमच्या पोटसुळीचा म्हणजे तुमची पोटसुळ का व्हावी, कशाने व्हावी, यायला लागला ना आता बहुजन. कारण भाऊ आहे आपलं, तो भरकटलेला असेल, कदाचित तो त्या ज्ञानापासून वंचित झालेला असेल, किंवा असं या म्हणूया आपण काय, तर त्याला मंदिरात येऊ दिलं नसेल. मंदिरात काय येऊ दिलं नसेल, तर मंदिरात जर हा आला तर त्याला त्याच्या संस्कृतीची ओळख होईल आणि त्याच्या संस्कृतीची ओळख झाल्यानंतर तो व्यवस्थेची भांडल्याशिवाय राहणार नाही, ही जी भूमिका होती. आणि म्हणून जे छुवाछूत वगैरे किंवा काय शिवाशिवी म्हणतो आपण त्याला, दूर हो वगैरे, मंदिरात येऊ नको असं जे म्हटलं जातं, तर त्याच्या पाठीमागची भूमिका दुसरी काय नाही बाबानो. कारण तोही माणूसच आहे, हेही माणूस आहे. आणि जे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जे पंचशिलेचं पालन वगैरे केलं जातं, वास्तविक पाहता देव अनेक प्रकारचे आहेत हो. कोणी म्हणजे ते जे काय रक्त मासाला भुकेलेले काही असतील देव वगैरे,
तो प्रकार आपण वज्रयानामध्ये पाहणार आहोत। हे जे कोंबडे बकरे जे कापले जातात ना वेगवेगळ्या देवदेवतांना, तर त्याचा प्रकार आपण ज्यावेळी मी वज्रयानावर भाष्य करीन, कारण आता मी ठरवलेलं आहे की आपल्याला प्रत्येक टप्पा घेऊन बोललं तरच या लोकांच्या लक्षामध्ये येणार आहे। आणि म्हणून आज कुठं आम्ही वाटचाल करीत आहोत, कारण आता आम्ही वेगवेगळ्या मंदिरात जातो, त्याच्यामुळे काय झालं, आम्हाला त्याची ओळख होऊ लागली ना, आम्हाला त्याची ओळख होऊ लागली। आता जर अंबाबाईच्या देवळात गेला कोल्हापूरला, लक्ष्मीच्या देवळात गेलात कोल्हापूरला, तर तिथं काय सगळ्या बुद्ध मूर्त्या दिसतील तुम्हाला, मग तुम्ही काय अनुमान काढाल, हेच काढाल ना की बाबा हे बुद्धाचंच आहे मंदिर म्हणून। पण तरी आम्ही ते लक्ष्मी मानतो, म्हणजे याचा अर्थ असा की ती महामायादेवी आहे, नाही का, ती महामायादेवी आहे की जिचं चित्र आपल्याला बरहूत आणि सांचीच्या तोरणद्वारावर दिसेल। म्हणजे मला इथं सांगायचं आहे की आम्ही जे हा प्रश्न निर्माण केलेला आहे ना, मी म्हणा किंवा आमचे नागपूरचे काय सरांचं नाव, कालच नाव घेतलं बघा मी, तर आगलावे सर, प्रदीप आगलावे सर, त्यांचं म्हणणं म्हणा, आता मी काय छोटा माणूस आहे, हे विद्वान मंडळ आहेत, हे आमचे मेसराम सर झाले, हे आमचे चाटसे सर झाले, किंवा आमचे हे विलास खरात साहेब झाले, ही विद्वान मंडळ आहेत ना, ही विद्वान मंडळ आहेत। आपण यांचाच गोष्ट घेऊन आपण तुमच्यापुढे सांगतो, दुसरं काय तेव्हा ज्ञान ह्यांनी मिळवलेलं असतं, आपण ते साधन केलं असतं, आपणही काय करतो त्याच्यामध्ये थोडी भर घालतो। म्हणून 3.5 जवळजवळ 4 वर्ष झाली बुद्ध विटेवर हा माझा चॅनल, आणि सातत्यानं हा प्रश्न मी करतो, कारण तुम्हाला दिसतोय, तुम्हाला तर माहीत आहे मी वारकरी आहे, हे तुम्हाला माझ्या एक हा भावन कळत असेल। बरेच माझी मंडळी म्हणतात की तुम्ही बुद्धाचं सांगता आणि मग तुम्ही वारकरी कसे म्हणता, आणि मग हे तुम्हाला 22 प्रतिज्ञा माहीत नाहीत का? बाबा, तुझ्यापेक्षा 22 प्रतिज्ञा मला माहीत आहे त्या, परंतु जो बाबांनी जो पंचशील दिलेलं आहे त्या 22 प्रतिज्ञेमध्ये, त्या पंचशिलेमध्ये तसं पालन तुम्ही करताय का? अहो, जे पंचशिले 22 प्रतिज्ञा बाबांनी 22 प्रतिज्ञामध्ये जे पंचशील ॲड केलेलं आहे, घातलेलं आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे, मग त्याचं पालन तू कितपत करतो? कालच मी बोलता बोललेलं आहे तुम्हाला, शुद्ध बुद्धाचा अर्थ देखील सांगितलेला आहे की बाबांनी शुद्ध बुद्ध हा शब्द कोणासाठी वापरला होता? आणि तो शुद्ध बुद्ध शब्द आपल्या सगळ्या संतांच्या अभंगात आहेत, आणि माझं सगळ्याकडे इथं कटोरं ठेवलेलं आहे मी राखून। आता उद्याच्या आम्ही बोलायला शुद्ध बुद्ध, पण मला हे सांगायचं आहे की आपण अगोदर शुद्ध व्हा, नंतर आपण बुद्धाला शोधायला जायचं। अगोदर आपण शुद्ध व्हा, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला, नाही का, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला। ह्या तुळशी माळेचं महत्त्व देखील खूप मोठं आहे, याच्यामध्ये 108 मणी आहेत, त्या 108 मण्याचा संदर्भ देखील बौद्ध संस्कृतीशी आहे। हा जो टिळा लावलाय याचा संदर्भ देखील हळूहळू माझ्या बोलण्यात येईलच, ते बोलण्यामध्ये येणारच आहे। तर हा एक संबंध आहे कशाचा? आपल्या परंपरेचा। आणि म्हणून आपण वारकरी संप्रदायाचा अभ्यास करीत असताना जो चांगल्या प्रकारे बुद्ध संस्कृतीचा अभ्यास करतो तोच खरा वारकरी आहे। लक्षात आलं का तुमच्या? जो शुद्ध मनानं बुद्ध पाहतो, असा जो वारकरी संप्रदाय आहे तोच खरा बुद्धांचा अनुयायी आहे, हे लक्षात घ्या। आणि या ठिकाणं थांबतो, तर त्रास व्हायला लागला। माऊली आमुची
ज्ञानेश्वर माऊली, आमुची ज्ञानेश्वर माऊली. माऊली 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 माऊली, आमुची ज्ञानेश्वर माऊली, आमुची ज्ञानेश्वर माऊली, आमची ज्ञानेश्वर माऊली. उद्या श्री संत ज्ञानेश्वरांचा अभंग घेऊन बुद्ध संस्कृतींची ओळख तुम्हाला मी करून देणार आहे. उद्याचा माझा पहा कार्यक्रम, आणि त्याच्यामुळं जो मी तुम्हाला श्री संत माऊलींच्या आधारे जो माऊलीनं अभंग घेतलेला आहे, त्या अभंगावर मी उद्याच्याला तुम्हाबरोबर मी रूबरू होत आहे. तरी उद्याचाही माझा अभंग पहा तुम्ही, आणि या ठिकाणी मी येथेच थांबतो. जय जय पांडुरंग हरी, नमो बुद्धाय. जय भीम जय भीम जय भीम.